नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे लसूण मेथी। तर एकदम आपण हॉटेल स्टाईल लसूण मेथी बनवणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। आधी मी मेथी घेतली, तर मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊ। मेथी धुवून झाल्याच्या नंतर गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तर आपल्याला मेथी ना शिजून घ्यायची, थोडीशी जास्त शिजत नाही बसायची, तर थोडी शिजून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसंच टाकायचं कारण भाजीमध्ये परत आपल्याला मीठ टाकायचं आहे नंतर। त्यामुळे आता भाजी शिजून घ्यायची आपल्याला। तर इथे भाजी शिजून झाली, तर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची ती। थोडीशी कच्ची राहिली तरी चालेल, कारण आपल्याला परत शिजवायची आहे। मेथी शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला वाटण करायचं आहे। तर वाटणासाठी मी ते शेंगदाणे, थोडेसे फुटाणे घेतले आणि तीळ घेतले। तर याचं आपल्याला एकत्र वाटण करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे काजू टाकायचे। मी ते 5-6 काजू टाकले याच्यामध्ये। तर याचं आता आपल्याला पाणी टाकून वाटण करायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला वाटण करायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला गॅसवरती कढई तापवायला ठेवायची। तर मी 30 कढई घेतली, परत त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। तर जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। तर लसूण जास्त घ्यायचं आहे, तिथं मी बारीक कट करून लसूण घेतलेला आहे। तर लसूण छान असं लालसर परतून घ्यायचं। लसूण परतल्याच्या नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। तर मी ते एक कांदा घेतला आहे। आता कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा। तर कमी गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा परतला केला की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचं। आता हे परतून घ्यायचं। आता हे परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। तर याच्यामध्ये मी थोडीशी लाल तिखट घालते, अर्धा चम्मच। थोडी धना पावडर टाकायची। त्यानंतर इथे मी गरम मसाला टाकते, जो घरगुती बनवला आहे तोच टाकते। थोडीशी हळद टाकायची। त्यानंतर इथे मी जिरा पावडर टाकते थोडी। आता हे छान असं मिक्स करायचे। तर हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचे। आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला, कारण मसाला थोडासा कच्चा आहे। आपण जे वाटण केलं होतं ना, तर ते थोडंसं कच्चं असल्यामुळे आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती, म्हणजे मसाला शिजला जाईल। तर इथे मसाला परतला की याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं ना, तर त्याच्यातच पाणी घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसं टाकायचं। तर परत एकदा आपण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे मसाला। तर याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। तर मेथीच्या भाजीत आपण आधी मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे। तर इथे मसाला शिजला की लगेच आपण याच्यामध्ये जी मेथीची भाजी शिजवून घेतली होती ती टाकायची याच्यामध्ये। थोडीशी मोकळी करून टाकायची। आता हे एकत्र छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी थोडंच टाकायचं आहे,
जास्त पाणी टाकायचं नाही. आता हे छान असं शिजवून घेऊ कमी गॅसवरती. तर मेथी शिजते तेव्हाच आपल्याला एक तडका द्यायचा आहे. तर इथं मी पॅन गरम केलं आहे, त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे मी, साजूक तूप. तर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे 2 लाल मिरची घेतल्या आहे, त्या पण आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची टाकते थोडीशी. तर छान असं आपल्याला तडका द्यायचा आहे. तडक्याने चव छान येते, त्याच्यामुळे वरतून आपण तडका देणार आहोत. तर तुपाच्या जागी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. तर इथे आपली भाजी बनवून तयार झाली. तर एकदम हॉटेल स्टाईल आपली लसूणी मेथी बनवून तयार झाली. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.